पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव बोला पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिकवर दे हरी विठ्ठल पुंडलिकवर दे हरी बोला पुंडलिकवर दे हरी विठ्ठल पुंडलिकवर दे हरी विठ्ठल. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई हो नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तुकाराम जनाबाई तुकाराम हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. विठ्ठल 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 बोला विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिकावर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय. खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांचं. आणि खऱ्या अर्थानं हा जयघोष माऊलींचा एवढा मोठा जागर आपण प्रत्येक क्षणाला वारीमध्ये पाहतोय. आणि आता वारी खऱ्या अर्थानं शेवटच्या टप्प्यापर्यंत आली आहे. आणि तो टप्पा पार करत असताना ही मंडळी आपल्या आज ऑफिसमध्ये आली. त्यामुळे अभंग रिपोर्ट टीम खूप खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं वारी स्वरांच्या कार्यक्रमात. दुष्यंत, स्वप्नील, विराज, अजय, पियुष खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांचं. आणि खऱ्या अर्थानं वारी सुरू आहे ती शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेली आहे. आता कुठे ना कुठे प्रत्येक वारकऱ्यांना तो कळस दिसतोय ज्या कळसेकडे बघून त्यांना आत दर्शन नाही घेतलं तरी चालेल अशा निमित्तानं सगळं सुरू आहे. तर सगळ्यात अगोदर विराज काय सांगशील एकदम, कारण आपण आताच तुम्ही पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हेच आपल्याला ऐकू येतं. ही एनर्जी तू लोकांची पाहतोस, काय सांगशील याबद्दल? ही एनर्जी तर आम्ही कार्यक्रमात पण अनुभवतो. कुठेही आम्ही असतो, अगदी लहानग्यापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत, आजी आजोबांपर्यंत प्रत्येकजण कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये कोणी असं अनोळखी असल्यासारखं दाखवत नाही. त्यामुळे कुठेही कार्यक्रम करताना हीच एनर्जी, वारी असू दे, एकादशी असू दे नसू दे, अशीच असते. इतका तो विठ्ठल किंवा इतकी ती भावना प्रत्येकाच्या मनात लपली आहे. त्यामुळे अप्रतिम भावना आहे की आता ही वारी पूर्ण होते आणि लोक तिथपर्यंत पोहोचत आहेत. समाधान प्रत्येकाच्या मनात असणार आहे आणि ते समाधान घेऊन ते परत येणार आहेत. पण या समाधानाची गोष्ट जेव्हा आपण स्वप्नील आपण गाणी करतोय, म्हणजे आता जे तुम्ही सादर केलं, एक वेगळ्या लेवलचं एक्साइटमेंट तुमच्या मनातही असेल, एक वेगळ्या लेवलची एनर्जी तुमच्या मनातही असेल. पण जेव्हा तू इथं बसून ती एनर्जी पाहतोस वारीची, काय भावना असतात तुझ्या? भावना म्हणजे मी तर आधीच म्हणेन की इथे बसून पाहण्यापेक्षा वारीला जाऊन अनुभव कधीही चांगलं आहे. आणि आम्ही ही वारी केलेली 2 वेळा ऐकेस आम्ही जाऊन आलो वारीला विथ ॲज अ बँड, म्हणजे बँड म्हणून. आणि तिकडची एनर्जी जी असते ना ती म्हणजे खरंच आपण सांगू शकत नाही. तिकडे जो एनर्जी ट्रान्सफर होतो, जे आपण अनुभवतो तिथे, जे प्रेम,
किंवा जे मॅनेजमेंट किंवा जी मदत किंवा तू असं ते वाटतं की आपली एक फॅमिली आहे, ती एक परिवार आहे आपलं. सो ती एक वेगळी एनर्जी असते वारीमधली. आणि जी म्हणजे आम्ही पण ट्राय करतो की आम्ही जेव्हा स्टेजवर असतो आणि ऑडियन्स आमच्या समोर असतं, तीच एनर्जी किंवा त्याच्यापेक्षा 10% का होईना ती आम्ही ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्या ते कलाकार म्हणून आपण नेहमी असं म्हणतो, आपण ना त्या एनर्जी आपल्याला प्रत्येकाला हवी असते आणि ती एनर्जी आपल्याला कुठून मिळते? तर प्रेक्षकांच्या टाळ्यापासून मिळते. जेव्हा आपण वारीत जातो ती एनर्जी आपल्याला कुठून मिळते? असं तू म्हटलंस की त्या समोरच्या शब्दातून किंवा त्याच्या तोंडातून माऊली निघणं ही एनर्जी आहे, त्याच्या टाळ वाजणं ही एनर्जी आहे, आज तुझं वाद्य वाजणं ही एनर्जी आहे. तर ह्या एनर्जीबद्दल आणि एक कलाकार म्हणून जेव्हा तू वारीत जातोस किती भारी वाटत असतं आणि किती लर्निंग प्रोसेस असतो एक कलाकार म्हणून तुझ्यासाठी? कलाकार म्हणून तो सर्वात मूलभूत प्रवास असतो. कारण जेव्हा तुम्ही वारीत जाता तेव्हा तुम्ही कलाकार म्हणून तुम्हाला सगळं विसरावं लागतं. कारण तुम्ही तिथे 10 दिन 1 येणं 2 येणं असं काहीच करू शकत नाही. मग काय चाललंय त्या प्रेझेंट मुवमेंटबद्दल तुम्हाला वारी खूप शिकवते की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहून काय करता, काय गाता. मग तिथे कारण बघा कसं असतं, वारी जेव्हा सुरू असते आणि लोक वारी करत असतात तर तेव्हा त्या पॅटर्नमध्ये नवीन नवीन गाणी येत असतात त्यांच्याकडे. ते लोक पण तितकेच क्रिएटिव्ह असतात जितके सगळे कलाकार आहेत. मग जसं खूप अगोदर आम्ही गेलो होतो पहिल्यांदा तेव्हा ऐकलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम, आणि त्यानंतर मग आम्ही नेक्स्ट जेव्हा गेलं त्याचं एक व्हेरिएशन त्यांनी ऑलरेडी काढलं होतं जे आम्ही तेव्हा ऐकलं नव्हतं पूर्ण वारीत. तर ही क्रिएटिव्हिटी आहे तिथे. भारी काय वाटतं माहिती आहे, तुम्ही जेव्हापासून या स्टुडिओत म्हणजे आता खऱ्या अर्थानं आपण भेटतो आहोत आणि मला नेहमी असं वाटतं की अभंग रिपोर्ट ही हटके, म्हणजे तुम्ही संत रचना किंवा आपली परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करतात पण इन युअर स्टाईल. त्यामुळे आत्ता कोणतं गाणं असेल, कोण सांगणार आहे? आता मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. क्या बात, लेट्स हॅव द सॉन्ग. हे मनी नाही भाव, मनी नाही भाव, म्हणे देवा मला मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव आशानं भेटायचा नाही र, देव आशानं भेटायचा नाही र, हो देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. संतांची वाणी, भाव तिथं देव ही संतांची वाणी. आचारा वाचून पाहिला का कोणी, आचारा वाचून पाहिला का कोणी, आचारा वाचून पाहिला का कोणी, आचारा वाचून पाहिला का कोणी. शब्दांच्या बोलानं शांती नाही मनी, शब्दांच्या बोलानं शांती नाही मनी. देवाचं दैवत्व आहे ठाई ठाई, आहे ठाई ठाई, आहे ठाई ठाई. मी तुम्हाला बिना अनुभव नाही, अनुभव नाही, अनुभव नाही. हो देवाचं दैवत्व आहे ठाई ठाई, मी तुम्हाला बिना अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका हे द्वारी, ऐका हे द्वारी. तुकड्या दास म्हणे देव आशानं भेटायचा नाही र, देव आशानं भेटायचा नाही र, हो देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, हो
बात आहे, सुपर. आणि खऱ्या अर्थानं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे. पण मला नेहमी असं वाटतं की व्हायरल कुठली गोष्ट होते जी लोकांना मनापासून आवडते. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट काम करत असतो. तुम्ही पण अनेक गोष्टींचं कामं केली असतील, ती प्रत्येक गोष्ट व्हायरल झाली आहे का त्याचं उत्तर कदाचित नाही असेल. आणि कलाकार हा शिकत असतो प्रत्येक गाण्यातून. अजय, जेव्हा आज हे गाणं जेव्हा तुम्ही सादर पहिल्यांदा केलं असेल आणि आत्ता तुम्ही सादर करताय, तुम्ही अनेक कार्यक्रमात हे सादर केलं असेल, काय काय रिॲक्शन्स बदलत गेली रे प्रेक्षकांची, त्याबद्दल सांग ना मला. ॲक्च्युली रिॲक्शन्सबद्दल सांगण्याच्या आधी हे गाणं पण फार बदलत गेलं. राईट. जेव्हा आम्ही सुरुवात केलेली, म्हणजे कोणताही अभंग असू दे, जो अभंग रिपोर्टने कंपोज केला असेल, ते जेव्हा फर्स्ट स्टेजमध्ये असतात तेव्हा एक वेगळी त्याची चाल असते, त्याची एक वेगळी एनर्जी असते, त्याची अरेंजमेंट एक वेगळी असते. त्याच्यानंतर हळूहळू मग जसे असे शोज होत जातात त्याच्यानंतर आम्हाला कळतं की नाही, ह्याच्यामध्ये हे मिसिंग आहे. कदाचित ह्याच्यामध्ये आपण टाळ टाकू शकतो. इवन मनी नाही भावमध्ये तसंच होतं की आधी टाळ नव्हतं अगदीच. त्याच्यानंतर फक्त आम्ही रिदम वाजवायचो. त्याच्यामध्ये विराज आणि दुष्यंत दोघं पूर्ण रिदमचं त्याची काळजी घ्यायची. आणि नंतर आम्हाला कुठेतरी तो एक एलिमेंट मिसिंग वाटला, कारण तो भजनी ठेका बोलता हां तशा ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तो रिदम जरी पॅटर्नमध्ये तसा वाजला तरी कुठेतरी मिसिंग वाटलं. मग टाळ, मग जेव्हा टाळ आली तेव्हा कुठेतरी जाऊन वाटलं की मनी नाही, तेव्हा त्याच्यामध्ये तो भाव आला. कळलं. त्याच्यामुळे असं बोलू शकतो की मनी नाही भावमध्ये ॲक्च्युअल भाव त्या टाळेमुळे आला. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक वेळी जसे जसे आम्ही अजून नवीन कंपोजिशन्स करत जातो त्याची आम्हाला ॲक्च्युअल रिॲक्शन लाईव्ह शोजमध्येच कळते. कारण एखादा नवीन गाणं आम्ही कंपोज केल्यानंतर सगळ्यात आधी ते जेव्हा आम्ही त्याच्या मागे मनामध्ये खूप बोलतात ना एक थोडंसं चलबिचलता चालू असते. हे काय माहिती आपल्याला आवडतं आहे, ऑडियन्सची रिॲक्शन कशी असेल. कारण सध्याची ही आमचा जो बोलतात ना जेन झी जी आहे त्यांना पहिल्या 5-10 सेकंदामध्येच त्यांचं मन जिंकलं पाहिजे, नाहीतर ते डिरेक्टली आपल्याला स्वाईप अप करून टाकतात. त्यामुळे ते डिरेक्टली आपल्याला स्वाईप अप करून टाकतात. मग त्या पहिल्या 5-10 सेकंदामध्ये असं काहीतरी करायचं की ज्याने ॲटलिस्ट त्याचं आपण लक्ष वेधून घेऊ शकतो. मग असेच अभंग रिपोर्टचे प्रयत्न चालू असतात कंपोजिशन करायचे वेगवेगळे. पण मला भारी काय गोष्ट वाटते माहिती का, जसं आताच अजय म्हटलं की आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एक कंपोजिशन केल्यानंतर त्याच्यात बदलेचा वाव आहे, ह्याला तुम्ही ॲक्सेप्ट करताय. म्हणजे कुठे ना कुठे इट इज रिवॅम्पिंग, इट इज स्टार्टिंग फ्रॉम ए, इट इज स्टार्टिंग फ्रॉम बी, ऑर लेट्स डू इट समथिंग. म्हणजे प्रत्येक गाण्याला तुम्ही नव्याने करायचा प्रयत्न करताय. मला खूपदा असं वाटतं ना पियुष की आपण काय करतो, आपण या जगात आलो आहे, आपण खूप छान काम करतो आहे, आपण संतरचना आपल्याकडे, हे आपलं महाराष्ट्राचा आपला एक पोथडी आहे ज्याच्यातून आपण काही बाहेर काढलं की ते सोनत निघतं. हे जरी असेल तरी कुठल्या क्षणी तुला असं वाटलं रे ॲज अ बँड मेंबर की अपना बँड आया है और वी आर हियर टू स्टे फॉर अ लॉंग? काय कुठल्या क्षणी तुला वाटलं? माझ्यासाठी तो क्षण विचारशील तर ऑडियन्समधलं होतं. राईट. की म्हणजे मी सांगतो, जेव्हा बँड सुरुवात झालेली बँडची सुरुवात, तेव्हा मी ॲक्च्युली बँडचा पार्ट नव्हतो. बरोबर. पण मी तेव्हा ऑडियन्समध्ये होतो गुढीपाडव्याच्या यात्रेत, शोभायात्रेत गिरगावात, आणि मी नाचत होतो. आणि तेव्हाच मला ही गोष्ट वाटलेली. का सांगतो, कारण मी आजपर्यंत खूप परफॉर्मन्स बघितली, नाटकसुद्धा बघितले, पण ना एका गाण्याला 5-5 वेळा जेव्हा वन्स मोर मिळतो आहे आणि पहिला परफॉर्मन्स अभंग रिपोजचा, आणि अभंग रिपोजबरोबर लोकंसुद्धा ती गाणी गायला लागली आहेत पहिल्याच परफॉर्मन्सला, आणि ती वारी चालू आहे सॉरी शोभायात्रा चालू आहे, आणि एंडला असं होतं आहे की तिथे वारकरी आलेले आहेत आणि ते सिंगरच्या पाया पडत आहेत. बरं, हा पहिलाच प्रयत्न आहे आमचा आणि त्याच्यात हे घडतं आहे. तेव्हा कुठेतरी मला वाटलं की याला याला रोख नाही येणार. आणि त्याहून मोठी गोष्ट, जेव्हा आम्ही याचा अभ्यास करत गेलो, जसं आत्ता याने सांगितलं की चेंज इज नेसेसिटी, आम्हालाही तो वाटला. आम्हीही नेहमी तो करतो, कारण हा प्रयोग आहे, दरवेळी तो नव्याने उभा करायचा असतो. पण ते साहित्य जे आहे ते तेव्हा लिहिलेलं आहे, त्या आजही आहे, ते उद्याही राहणार आहे आणि ते कधीच थांबू नये. त्यामुळे आपला कार्यक्रमही प्रेक्षक थांबणार नाही आहे. तर आता कोणतं गाणं असेल, कोण सांगणार आहे? सो तुकाराम महाराजींचा अभंग आहे जो आमच्या सेकंड अल्बममधला आहे. तुका म्हणे पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी.
त्याहुनी आंधळा बराच मी. नको माझ कधी परस्त्री संगती जलातून माती उठता भली. नको माझ कधी परस्त्री संगती जलातून माती उठता भली. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा. तू एक गोपाळा आवडीसी. तू एक गोपाळा आवडीसी. बाप्पाची वासना नको दाऊ डोळा डोळा. हा 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 बाप्पाची वासना नको दाऊ डोळा डोळा. त्याहुनी आंधळा बराच मी. त्याहुनी आंधळा बराच मी. क्या बात आहे यार. आणि मला खूपदा असं प्रेक्षक वाटतं ना की या सगळ्यांचे अनेक कामं मी बघितलेत. मग ती सोशल मीडियावर असेल, ज्याचा उल्लेख त्यांनी गुढीपाडव्याचा केला तिकडे असेल, अनेक मित्रांकडून गोष्टी ऐकल्या असतील. पण आज ह्यांना भेटायला मिळतं आहे. आनंद या गोष्टीचा आहे की काही लोक हटके करू पाहतात ना आणि त्यांना जेव्हा सक्सेस मिळतं त्याचा आनंद जी लोक त्यांना पाहतात ना त्यांना सगळ्यात जास्त होतो. तर आनंद मला झालेला आहे. तर जेव्हा आपण या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे की संतरचना या उल्लेखाकडे मला यायचं आहे. कारण जे संतरचना जी मला त्याचं मी जसं उमगतो तसं तू उमगशील ह्याची गॅरंटी कोणाला नाही. दुष्यंतला कदाचित वेगळं असेल ॲप्रोच, स्वप्नीला कदाचित वेगळं असेल, तुला वेगळं असेल. या सगळ्या वेगळ्या ॲप्रोचना तुम्ही एक कसं करता हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मुळात तू जो समजलायस तोच अर्थ त्याला समजता येईल. कारण आपण जेव्हा ब्रेनस्टॉर्मिंग करतो ते डिफरंट ॲस्पेक्ट्स कम्स टुगेदर. पण त्या सगळ्यांना एक करणं एक प्रोसेस असतो का तुमच्यासाठी? 100%. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. अनुभव वेगळा असला तरी त्याच्या आयुष्यावरचा परिणाम हा थोडाफार सारखा असतो प्रत्येकाचा. ती परिस्थिती वेगळी असली तरी परिणाम प्रत्येकजण शिकून येत असतो जो सारख्या पद्धतीचा असतो. त्यामुळे प्रत्येकजण त्या अभंगातून एखादा अनुभव घेताना वेगळ्या पद्धतीने जरी घेतला असेल तरी आम्ही काय करतो, 6 जणांचे अनुभव, 6 जणांचे अर्थ, 6 जणांना वाटणाऱ्या भावना घेऊन एकत्र त्या अभंगावर अभ्यास करतो. आणि मग त्या 6 भावनांमधून, त्या 6 अनुभवांमधून आपण आजच्या जनरेशनला किंवा आजच्या पिढीला किंवा कार्यक्रमात बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला समोर त्या अभंगामधून काय सांगू शकतो. या 6 भावनांमधून अशी कुठली एक गोष्ट आहे जी त्याला पटकन कळेल, रुचेल आणि मग तो अभंग गायला लागेल. असा अभ्यास करून आम्ही आजपर्यंत सगळे अभंग करत आलोय. हे झालं निरूपण करण्याबाबतीत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी आम्ही चाल लावतो त्यावेळी ती चाल, ज्यावेळी हे 6 थॉट्स किंवा हे 6 विचार एकत्र येतात त्यावेळी ती चाल त्याच्याबरोबर आपोआप चालत येते. ती आम्हाला कोणाला बसून त्याच्यावरती विचार करून काहीतरी वेगळं करूया असं ठरवून करायला नाही लागत. बेसिक काय माहिती आहे की एकमेकांचं ऐकणं. ठीक आहे, प्रत्येकाला स्वतःचं म्हणणं असतं. विचार करण्याची क्षमता जसं असते तशी प्रत्येकाचं स्वतःचं म्हणणं असतं. सो त्यात समोरच्याचा विचार कसा आपण ॲक्सेप्ट करायचा ह्यावर सगळं असतं. अभंग रिपोजचं म्युझिक युनिक आहे. आमच्या इथे एक म्युझिकचा जॉनर नाही आहे, एक स्पेसिफिक जॉनर. सो आम्ही फोक फ्युजन आमच्या बँड पुढे त्यासाठी लावतो की जसं फोक कल्चर आहे, आपली लोककला, लोकसंगीत वगैरे, त्याला काही बांधू शकत नाही आपण कशात. या सगळ्या अल्बम्समधून जेवढं तुम्ही केलं, जेवढं तुम्ही गाणी केलेत, तुला कोणत्या सगळ्यात जास्त एनरिचिंग एक्सपिरियन्स होता तुझ्या आयुष्यातला? माझ्यासाठी सगळेच सॉंग्स खूप जवळचे आहेत. कारण म्हणजे मिक्स मास्टर करताना किंवा प्रोडक्शन करताना त्यावर खूप वेळ बसावा लागतं. आता असं पटकन फर्स्ट थॉट येतो पसायदान. हां, कारण त्यातला थॉट खूप ब्युटिफुल आहे.
मग तुम्ही त्याला चाल लावा किंवा नका लावा, ते आहेच इतकं सुंदर. ह्याचा अभ्यास प्रत्येकाने आपापल्या परीने करावा का, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? आपापल्या परीने नक्कीच करावा. तर खूप खूप प्रकारे तुम्ही याचा अभ्यास करू शकता. एक कलाकार म्हणून, एक बँड मेंबर म्हणून काय काय अपेक्षा आहेत त्या बँडकडून आणि किती अपेक्षा तुला प्रेक्षकांकडून? हाऊ शुड पीपल रिसीव्ह यू गाईज? मला असं वाटतं की कोणी काय रिसीव्ह करावं हा त्यांचा प्रश्न असतो. पण मला हे नक्की सांगावं असं वाटेल की आम्ही काहीतरी आपल्याच मातीचं करण्याचा प्रयत्न करतोय, नवीन पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय आणि जे काय आहे ते आपलंच वाङ्मय आहे. बँडसाठी म्हणशील तर हा बँड म्हणजे वारीची वर्षानुवर्ष ही वारी जशी चालली आहे तसा हा बँड वर्षानुवर्ष चालत राहावा अशी अपेक्षा आहे माझी. आणि आम्ही 6 जणांनी एकत्र राहून प्रत्येकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो विठ्ठल राहावा हृदयाच्या ठोक्यात, एवढीच अपेक्षा आहे. खूप भारी. आणि ऑन दॅट नोट खऱ्या अर्थानं प्रेक्षक, मला नेहमी असं वाटतं की आज आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे हा ठेवा आहे आणि ठेवा जपणारी ही लोक आहेत. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इकडे आलात. आणि एका खूप मोठ्या रचनेचा उल्लेख दुष्यंतनी केला. आपण त्या रचनेने एंड करूया का कार्यक्रम? म्हणजे अगदी शांत एकदम आपण एक करूया का? नक्की. व्हॉट्स लेट्स हॅव. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पावो. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाहि सदा सर्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. लेख म्हणे श्री विश्वेश्वराव आओ येईल दान पसाव. येणे वरे ध्यान देव सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. Thank you.